राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3च्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून महामार्गाची दुरावस्था झाली असतानाही प्रवाशांकडून 100% टोल शुल्क आकारणाऱ्या लळिंग टोल प्लाझा व्यवस्थापनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र इशारा दिला आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोल व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 नुसार बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यांवर प्रवाशांना टोल शुल्कात सवलत अथवा कपात मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे। मात्र या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे। वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना 1 तासाहून अधिक काळ थांबावे लागत आहे। तसेच रुग्णवाहिका आणि आपत्कालीन वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येत आहेत। ही बाब गंभीर असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे टोल शुल्कात कपात करावी अशी मागणी लाईन टोल प्लाझा व्यवस्थापकांना निवेदन देऊन करण्यात आली। निवेदन देतेवेळी मनसेच्या प्राची कुलकर्णी, हर्षल परदेशी, श्यामदादा भाई, गौरव गीते आदी उपस्थित होते।